आज छत्रपती शिवाजी महाराजांची 394वी जयंती। किल्ले शिवनेरीवर शिवजयंती निमित्त शासकीय जयंती सोहळा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोनही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शिवरायांना अभिवादन। शिवजयंती निमित्त मोदींकडून एक्सवर एक खास व्हिडिओ शेअर। आज से 350 वर्ष शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून अभिवादन। दीपक केसरकर, पालिका आयुक्त इकबाल सिंग चहलही उपस्थित। पुण्यातल्या शिवाजीनगरमध्ये शिवजयंती साजरी। शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला शरद पवारांकडून पुष्पहार अर्पण। हिंगोलीतल्या शिवाजी महाराजांच्या इतिहासाची माहिती देणारे फ्लेक्स। सार्वजनिक शिवजयंती महोत्सव हिंगोलीचा अनोखा उपक्रम। नागपूरमध्ये शिवजयंतीचा उत्साह। शिवाजी महाराज चौकामध्ये ढोल ताशांच्या गजरात शिवजयंतीचा उत्साह। शिवजयंती निमित्त नांदेडमध्ये शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ फटाक्यांची आतषबाजी, आकर्षक रोषणाई। मुंबईतल्या चेंबूरमध्येही शिवजयंती साजरी। सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती। कोल्हापूरच्या नर्सरी बागेमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिरामध्ये शिवजन्मोत्सव साजरा। वर्ध्यामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी। विविध कार्यक्रमांचं आयोजन। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय कामगार सेनेकडून शिवजयंती साजरी। टर्मिनलच्या दोन्ही बाजूला असलेल्या शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला भारतीय कामगार सेनेकडून पुष्पहार। राजापेठ उड्डाणपुलावर जर कोणी शिवरायांचा पुतळा बसवत असेल तर त्यात वाईट काय? बच्चू कडूंचा सवाल। शिवरायांचा पुतळा सन्मानानं बसवला पाहिजे, बच्चू कडूंचं वक्तव्य। जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंच्या उपोषणस्थळी शिवजयंती निमित्त आकर्षक फुलांची सजावट। मनोज जरांगे आणि नारायणगडाच्या महंतांकडून अंतरवलीमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन। शिवजयंती निमित्त जळगाव शहरात भव्य शोभायात्रा। मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन शोभायात्रेत सहभागी। बीडमध्ये उत्साहात शिवजयंती साजरी। शिवजयंती निमित्त फटाक्यांची आतषबाजी। नाशिकच्या येवल्यामध्ये शिवजयंती निमित्त मिरवणूक, लेझिम, लाठीकाठी, साहसी खेळांचं सादरीकरण। स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेली परंपरा कायम। शहापूरमधल्या किल्ले माहुली गडावर शेकडो महिलांनी केलं गडाचं पूजन। शिवजयंतीच्या निमित्तानं महिलांचा अनोखा उपक्रम। वर्ध्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रपरिवारतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला पोवाड्यांचं आयोजन। महाराष्ट्रातील शिवरायांचं एकमेव मंदिर असलेल्या सिंधुदुर्गातील शिवराजेश्वर मंदिरात शिवजयंतीचा मोठा उत्साह। कोल्हापूरमधल्या कागलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला जलाभिषेक। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी काढली मशाल यात्रा। स्वराज्य सप्ताह राबवत अकोला जिल्ह्यात वक्तृत्व नृत्य स्पर्धांचं आयोजन। शिवजयंती निमित्त अमरावतीमध्ये प्रहार संघटनेच्या वतीनं भव्य शिवभीम दौड स्पर्धा। आमदार बच्चू कडू आणि पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी उपस्थित। मनमाडमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी। फटाक्यांची आतषबाजी, जय शिवरायांचा गजर। साताऱ्यातल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर मशाल महोत्सव। साताऱ्यातल्या दोन्ही राजांकडून मशाल पेटवून उत्सवाला सुरुवात। पुण्यातही शिवजयंतीचा उत्साह। SSPMS इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला डॉग स्क्वॉड पथकातील ध्रुवा या श्वानाकडून अभिवादन। बेळगावच्या येळूरमधल्या किल्ले राजसिंग गडावर शिवरायांच्या 52 फुटी पुतळ्यावर सूर्यनारायणाचा सोनेरी अभिषेक। दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये शिवजन्मोत्सव। आयर्लंडच्या डब्लिनमध्ये पहिल्यांदाच पारंपरिक पद्धतीनं शिवजयंतीचा सोहळा। महाराजांच्या मूर्तीची ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक। लंडनमध्येही शिवजयंतीचा उत्साह। लंडनमधील मार्बल आर्च परिसरात शिवप्रेमींनी काढली रॅली। राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात सकाळी 1 तास चर्चा। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थावर भेट झाल्याची माहिती। राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात झालेली भेट म्हणजे एका व्यापाऱ्याची दुसऱ्या व्यापाऱ्यासोबत झालेली भेट। अरविंद सावंत यांची टीका।
मनसेला महायुतीत घेण्यासाठी दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाशी भाजप नेत्यांची चर्चा झाल्याची माहिती. केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन शेलार ठाकरेंच्या भेटीला गेल्याची सूत्रांची माहिती. ज्वलंत हिंदुत्वाचे विचार घेऊन महायुती सरकार चालले, त्यामुळे हा विचार घेऊन जे पुढे येतील त्यांना सोबत घेण्यासाठी आम्ही तयार. मनसेबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील. राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या भेटीवर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. महापालिका शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला जुंपल्यानं राज ठाकरे संतापले. निवडणूक आयोग 5 वर्ष काय करतं, त्यांना 5 वर्षात पर्यायी यंत्रणा उभी करता येत नाही का, राज ठाकरेंचा सवाल. मनसे नेते उद्या निवडणूक आयोगाशी चर्चा करतील, तोपर्यंत निवडणुकांचं काम करू नका, राज ठाकरेंचं शिक्षकांना आवाहन. विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, हा विषय केंद्राचा. विशेष अधिवेशनाबाबत राज ठाकरेंची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षात आज अस्वस्थता, त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परीनं योग्य राजकीय पर्यायाचा शोध घेतोय. येणाऱ्या 15 ते 20 दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळतील, सुनील तटकरेंचं भाकीत. 400 पार म्हणायचं आणि दुसऱ्यांचे नेते पळवायचे, हेच भाजपचं काम. यातून त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचं दिसतंय. राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्याच्या भाजप प्रवेशाबाबत वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. 200 आमदार असले तरी सुद्धा भाजपला आमच्याकडचेच लोक हवेत, याचा अर्थ आमच्यात काहीतरी टॅलेंट आहे. सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका. केंद्र सरकार शेतकरी विरोधी आहे, सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. बाळासाहेब थोरात भाजपमध्ये येत आहेत असं माझ्या कानावर आले, सुजय विखे पाटील यांचं वक्तव्य. गेल्या 1 महिन्यामध्ये त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात सोनिया गांधी आणि राहुल गांधींचा फोटो नसल्याची दिली माहिती. उसनं अवसान आणून आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांच्या विरोधात विधान. वरळीच्या जागेसाठी सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांना विधान परिषदेवर घेतलं, त्यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागू नये, शंभूराज देसाईंची आदित्य ठाकरेंवर टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये कल्कीधाम मंदिराचा शिलान्यास. शेतकरी आणि सरकारमध्ये चौथ्या फेरीची बातचीत काही प्रमाणात यशस्वी. 4 पिकं MSPवर खरेदी करण्याचा सरकारचा प्रस्ताव. शेतकऱ्यांनी उत्तर द्यायला मागितला वेळ. 21 फेब्रुवारीपर्यंत दिल्लीकडे कूच न करण्याचा निर्णय. मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजही ईडी चौकशीला गैरहजर. ईडीच्या गेल्या 5 समन्सना केजरीवाल यांनी दाखवली केराची टोपली. ब्रेक खराब असल्याचं कारण देत यामाहा इंडियानं तब्बल 3 लाख स्कूटर्स परत मागवल्यात. खराब ब्रेक लिव्हर ग्राहकांना मोफत रिप्लेस करून दिली जातील. लग्नाच्या 3 वर्षांनंतर अभिनेता वरुण धवन होणार बाप. पोस्ट शेअर करत वरुणनं दिली चाहत्यांना आनंदाची बातमी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.